मोबाईल येते ना तुम्हीच बघता काय दोन्ही मला कल्पना नाहीये, परंतु आमच्या पक्षाचे प्रमुख आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला सूचना केल्या होत्या की आपल्याला राज्यातल्या सगळ्या एसटी डेपो आगार याची पाहणी करायची आणि प्रवाशांच्या काय समस्या आहेत, आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेऊन भविष्यामध्ये कशा जास्तीत जास्त सुविधा आपल्याला सर्वसामान्य प्रवाशांना देता येईल यासाठी प्राधान्य द्यायचं आणि त्या माध्यमातून मी सुरुवात केलेली आहे. अचानकपणे जर कुठल्या एसटी स्थानकाला किंवा आगाराला भेट दिली तर कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही. नाहीतर मंत्री येणार म्हटल्यानंतर मस्तपैकी साफसफाई डागडुजी आणि मस्त स्वच्छता वगैरे करून दाखवतात, परंतु अचानक आल्यामुळे मग तेवढा वेळ त्याला मिळत नाही आणि वस्तुस्थिती आपल्याला जशी प्रवाशांना वस्तुस्थितीची जाणीव होते तशी आपल्याला होत असते आणि मी हे राज्यामध्ये सगळीकडे करणार आहे. त्यामुळे अचानक ह्या भेटी देऊन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि काही प्राथमिक गरजा असतात. तो प्रवाशांनी काय सांगितलं की एसटी वेळेवर आल्या पाहिजे, एसटीच्या ज्या संख्या आहेत त्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे, आमचं जे प्रसाधनगृह ते स्वच्छ असलं पाहिजे, प्यायला पाणी असलं पाहिजे, ह्या प्राथमिक गरजा आहे आणि त्या पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे त्या सुविधा काही लोकांनी असं आम्हाला सांगितलेलं नाही की मस्त अद्ययावत अशा एसी गारेगार बस पाहिजे, आम्हाला जर 5-5 मिनिटाला त्या बसेस सुटल्या पाहिजे वगैरे अशा काहीही मागण्या नाही आहेत. सर्वसामान्य महाराष्ट्रातील जो प्रवासी आहे तो शून्य आहे. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 1940 पासून चालू झालेली आपली ही एसटीची सेवा आहे. त्यामुळे त्याचा लाभ लोक घेत आहेत. काही त्रुटी त्यामध्ये आहेत हे मात्र नक्की. आमचे अधिकारी कर्मचारी त्यासाठी खूप मेहनत करतायत, त्याला प्राधान्य पण देत आहेत, परंतु सुसूत्रता मात्र आणावी लागणार आहे. काही गोष्टी ह्याही आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पडलेले खड्डे, पावसाळ्यामध्ये होत असलेला जोरदार पाऊस यामुळे सुद्धा ह्या प्रवाशांवर आणि प्रामुख्याने आमच्या एसटी महामंडळावर बरेच काही परिणाम त्यामुळे होत असतात. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नवीन बसेस कशा आणता येईल, इलेक्ट्रिक बसेस आम्ही 25 आणि 26 मध्ये जवळजवळ 5,000हून अधिक जास्त आणण्याचा प्रयत्न करतोय. 3,000हून जास्त आम्ही डिझेल बसेस ह्या ठिकाणी आणतोय, जेणेकरून चांगल्या सुस्थितीत असलेल्या बसेसनं प्रवाशांना प्रवास करता येईल आणि त्या माध्यमातून सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करू. लोकांचं जे म्हणणं आहे ते लक्षात घेण्यासाठी मी आज ही सुरुवात केली होती आणि आम्ही सुद्धा लहानपणी एसटीतच प्रवास करायचो. म्हणजे आता ठीक आहे, आता मोठे झालो, मोठमोठ्या गाड्या आमच्याकडे आता आलेल्या आहेत, ती वस्तुस्थिती आहे, परंतु जुने दिवस मात्र आम्ही काही विसरलेलो नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून भविष्यामध्ये हे आमचं जे खातं आहे ते कसं पुढे नेता येईल, आमच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करेल आणि मुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांचं हे सरकार जे आहे, महायुतीचं सरकार आहे, अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा प्रवाशांना मात्र नक्कीच देईल. साहेब, रायगड जिल्ह्यामध्ये अद्यापही